नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष फराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा जो आपला विषय आहे ना, हा थोडा वेगळा आहे. आता वेगळा का बरं? कारण टायटल वाचून तर तुम्हाला कळून गेलेलं असेल की आपण कशाबद्दल चर्चा करत आहे. आता यामध्ये बघा, स्वप्न सगळेच बघतात. तुमच्यापैकी जे कोणी विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील, सगळ्यांच्या मनात काही ना काही स्वप्न असेल की नाही मला अधिकारी व्हायचंय, नाही मला अमुक बनायचंय, नाही मला तमुक बनायचंय, नाही मला अशा पद्धतीची पोस्ट हवी आहे. आणि मला जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा मला हेच सांगता की नाही सर, माझं स्वप्न आहे, मला DYSP व्हायचंय. तर का बरं? नाही, मी लहानपणी पोलीस अधिकाऱ्याला बघितलं होतं की तो कसा वागतो, कसा वावरतो, त्याच्या हातात कशा पद्धतीनं अधिकार असतात, किंवा माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे. अशा प्रकारचे विधानं तुम्ही करता आणि मला विचारता की सर, या पोस्टसाठी काय करणं आवश्यक आहे. कळलं? जेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारता तर बेसिकली तुम्ही काय करताय? तुम्ही जे बघितलेलं स्वप्न आहे त्याला तुम्ही सत्यात उतरवू पाहत आहात आणि त्यासाठी तुम्ही कष्ट करायची तुमची तयारी आहे. आणि म्हणून तुम्ही पाऊल घेता, पहिलं पाऊल उचलता. आणि त्या पहिल्या पाऊल म्हणजे काय, तर मला कॉल करता आणि विचारता सर, या परीक्षेसाठी किंवा या पद जर मला मिळवायचं असेल, DYSP बनायचं असेल, तहसीलदार बनायचं असेल, नायब तहसीलदार बनायचं असेल, तर काय करावं लागेल, सिलेबस काय आहे, अभ्यास कसा करावा लागेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ती स्वप्न बघा, स्वप्न बघणं फार आवश्यक आहे, पण त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी कृती देखील करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती जे होते, यांचं एक खूप चांगलं कोट आहे आणि ते आणलंय मी आज तुमच्यासाठी. आता हे कोट काय आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे, ड्रीम इज नॉट द थिंग यू सी इन स्लीप. ठीक आहे, म्हणजे स्वप्न हे नव्हे की जे तुम्ही झोपेत बघता, तर काय, बट इज दॅट थिंग दॅट डझंट लेट यू स्लीप. म्हणजे स्वप्न अशी गोष्ट असली पाहिजे की जी तुम्हाला झोपू देत नाही आणि त्याच्या तळमळीत तुम्ही काय कराल, तुम्ही हार्डवर्क कराल आणि जे काही हार्डवर्क कराल त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ध्येय मिळवू शकता. याला स्वप्न म्हणतात. तर स्वप्न म्हणजे ते नव्हे की आपण रात्री 9-10 वाजता झोपी गेलो आणि झोपेत स्वप्न आलं, नाही मी अधिकारी बनलो, आणि दुसऱ्या दिवशी परत पाहतो तर काही तयारी नाही आणि परत आपला टाइमपास सुरू. असं जर तुम्ही स्वप्न बघत असाल ना, तर अजिबात बघू नका, कारण ते सत्यात कधीच येणार नाहीये. कारण सत्यात उतरवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती मेहनत तुम्ही करत नाही. ठीक आहे, बघा, कारण काही असू शकतं विद्यार्थी मित्रांनो, कारण काहीही असू शकतं. तुम्हाला जर MPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून किंवा UPSC परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल, तर पहिले का याचं कारण शोधा. का म्हणजे काय, ज्याला मी म्हणतो वाय. ठीक आहे, वाय शोधा की का बरं मला अधिकारी बनायचं आहे. असं कोणतं कारण आहे की मी अधिकारी बनण्यासाठी इथे आलोय. आणि कारण हे चांगलं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे ध्येयवादी असलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण हे नसलं पाहिजे की नाही सर, मला पैसे कमवायचे आहे, 2 नंबरची कमाई करायची आहे म्हणून मी अधिकारी बनलो. हे कारण चालणार नाही विद्यार्थी मित्र. तुम्हाला काहीतरी जेन्युइन एक कारण पाहिजे तुमच्याकडे. आणि ते कारण काही असू शकतं की माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं मला अधिकारी म्हणून पाहायचं, म्हणून मला अधिकारी बनायचं. येस, नाही, मी लहानपणी काही प्रॉब्लेम मी स्वतः फेस केलेले होते किंवा माझ्यासोबत अशा अशा प्रकारचा अन्याय घडलेला होता आणि तो अन्याय इतरांसोबत होऊ नये म्हणून मला अधिकारी बनायचं. हे देखील एक कारण असू शकतं. काही कारण असे असू शकतात की नाही, माझे वडील ऑलरेडी शासकीय सेवेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मी बघितलंय की अधिकाऱ्यांकडे कसे पॉवर असतात आणि त्या पॉवरचा जर सदुपयोग झाला तर काय होऊ शकतं, समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं बदल घडवून आणल्या जाऊ शकतो आणि तो बदल घडवणारा मला व्हायचा आहे. उदाहरणार्थ तुकाराम मुंडे साहेब, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुकाराम मुंडे साहेबांचं ज्वलंत उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, की एक अधिकारी काय करू शकतो हे तुम्ही बघा. ठीक आहे, FDA चे जे डायरेक्टर बनलेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जी खाद्य व्यवस्था आहे त्या खाद्य व्यवस्था पूर्ण सुधारवण्याचा त्यांनी एक जिम्मेदारी त्यांनी उठवलेली आहे. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो हे तुम्हाला ज्वलंत उदाहरण तुकाराम मुंडे साहेबांचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं हा वाय जो आहे हा फार महत्वाचा आहे. आणि जर तुम्ही MPSC किंवा UPSC किंवा कोणत्याही परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर पहिले स्वतःला विचारा की का बरं, वाय. आणि हा वायचं जर तुम्हाला उत्तर मिळालं तर तेच उत्तर तुमच्यासाठी प्रेरणा म्हणून काम करते, एक मोटिवेशन म्हणून काम करते आणि त्याच्याच आधारावर तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकता विद्यार्थी मित्र. कळलं का? तर हे जे APJ अब्दुल कलाम साहेबांचं जे स्टेटमेंट आहे की स्वप्न म्हणजे ते नव्हे की जे तुम्ही झोपेत बघता. स्वप्न काय आहे, जे तुम्हाला झोपू देत नाही, तुमची झोप उडवते, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो स्वप्न. हे लक्षात ठेवा. म्हणून काही ध्येय असू द्या तुमचं, ठीक आहे, UPSC MPSC परीक्षा असू द्या किंवा काही इतर क्षेत्रात असू द्या, पण ध्येय असणं आवश्यक आहे आणि त्या ध्येयासाठी धडपडणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जो विद्यार्थी धडपडतो त्याला यश हमखास मिळणार.
ठीक आहे. आपल्या मनात न्यूनगंड खूप सारे असतात. आता ग्रामीण भागातनं जास्त करून विद्यार्थी एमपीएससी किंवा युपीएससी सारख्या परीक्षांचा अभ्यास करतात. एमपीएससी मध्ये तर जास्त प्रमाण आहे. आणि जेव्हाही हे विद्यार्थी मला फोन करतात, सर माझी मराठी अशी आहे, सर मी प्रॉपर मराठी बोलू शकत नाही, विदर्भातले पोरं वेगळं म्हणतात की नाही आमची मराठी आमची खिल्ली उडवली जाते, अमुक अमुक केलं जातं, पश्चिम महाराष्ट्रातल्या पोराचे कन्सर्न वेगळे असतात, गावखेड्यातल्या पोराचे कन्सर्न वेगळे असतात. पण हे लक्षात ठेवा, हे सगळे न्यूनगंड बाजूला काढा, कारण या गोष्टींचा तुमच्या तयारीवर कशाही प्रकारचा प्रभाव तिथं पडता कामा नये. कारण हे न्यूनगंड तुमच्या मनातले आहे पण वास्तविकतेतले नाहीये. आणि लक्षात ठेवा, जो विद्यार्थी या न्यूनगंडांना सामोरे जातो, ठीक आहे, म्हणजे हे जे काही शॉर्टकमिंग जी भीती आपल्याला वाटते की मी उत्तर लेखन करू शकतो का, मी इंग्रजी फाडफाड बोलू शकतो का, नाही तो अधिकारी इंग्रजी फाडफाड बोलतोय म्हणून मलाही बोलावं लागेल का, असं कुठेही लिहिलेलं नाहीये. आणि बघा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. तुम्ही जर त्या गोष्टीला सुरुवातच नाही केली, उदाहरणार्थ आम्हाला पुष्कळ विद्यार्थ्यांचे मला फोन येतात आणि म्हणतात सर मला उत्तर लिखाण करताच येत नाही. अरे उत्तर लिखाण करता येत नाही तर एक दिवसात थोडी जमणार आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागेल आणि सुरुवात करा. हे बघा, सुरुवात करा म्हणजे काय, पहिलं पाऊल उचलावं लागतं. आणि जास्त करून विद्यार्थी स्वप्न सगळ्यांचं आहे अधिकारी बनण्याचं, पण जास्त करून विद्यार्थी त्या पहिलं पाऊल उचलायलाच भीतात. आणि पहिलं पाऊल म्हणजे काय, अरे एक तर सुरुवात करा, दिवसाला अर्धा तास करा अभ्यास, पण करा तर. हे तुम्ही जेव्हा कराल, पहिलं पाऊल जेव्हा तुम्ही उचलाल, तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे, तुमची जे हे आहे डायरेक्शन आहे, त्या डायरेक्शनकडे तुम्ही सुरुवात करता. ध्येय मिळवण्यासाठी तुम्ही तिथं धडपडता आणि त्या आधारावर तुमचा निकाल येतो. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला ध्येय अचीव्ह करायचं असेल, तुमचं टार्गेट अचीव्ह करायचं असेल, तर पहिलं पाऊल टाका आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही कराल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. आणि कारण काही असू शकतं, मी परत सांगतोय, हा व्हाय शोधा. बहुतांश विद्यार्थी मला येतात, मला दिवसभरात कमीत कमी 30 ते 40 कॉल येतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे कन्सर्न्स वेगवेगळे असतात. ठीक आहे. आता यामध्ये अजून एक दुसरं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, की आता बघा, हे ज्वलंत उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, की आता या ज्या शिवांगी गोयल मॅडम आहे, यांचं युपीएससी सिलेक्शन झालं, पण कशा परिस्थितीत त्यांनी परीक्षा क्रॅक केली हे देखील समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे यांच्यावर बघा, सासरच्या मंडळींचा जाच ते IAS शिवांगी गोयल यांची प्रेरणादायी प्रवास. आता विचार करा, यांचा या शिवांगी गोयल मॅडमची एक लहान मुलगी, ठीक आहे, आणि वरतून डिवॉर्स केस चालू होती. ती डिवॉर्सची केस चालू असताना यांनी UPSCचा अभ्यास केला, अटेम्प्ट दिला आणि सिलेक्शन झालं. म्हणजे अशा बिकट अवस्थेत किंवा बिकट परिस्थितीत जर तुम्ही स्वतः मेहनत करत असाल तर त्याचं निश्चित यश तुम्हाला मिळणारच आहे. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या शिवांगी गोयल मॅडम. आता मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने IASच बनलं पाहिजे किंवा UPSCच केलं पाहिजे, असं अजिबात नाही. पण माझं म्हणणं असं आहे की जर त्या करू शकतात तर मी का बरं नाही. ठीक आहे. बहुतांच्या महिलांचे मला फोन येतात, कोणाचा डिवोर्स झालेला असतो, काही प्रकरण चालू असतं त्यांचं, आणि अशामुळे तर त्या स्ट्रेसमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात. स्वाभाविक आहे, मी तुमच्या जागी असतो तर कधीतरी मी तेच केलं असतं. पण त्याला ओव्हरकम करून, आपले जे काही फिअर्स आहे, आपल्या ज्या काही भीती आहे, त्याला ओव्हरकम करून जर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली आणि ठरवलं की नाही, ही आजची जी परिस्थिती आहे मला बदलवायची आहे आणि त्यासाठी मला धडपडणं आवश्यक आहे, त्यासाठी मला मेहनत करणं आवश्यक आहे, तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, कोणीही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. कळलं का? म्हणून माझी आर्त विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, की जर तुम्ही ठरवलेलं आहेत की मला अधिकारी बनायचं आहे, ठीक आहे, मला अमुक पोस्ट हवी आहे, DYSP बनायचं आहे, डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, IAS IPS बनायचं आहे, काही असू द्या ध्येय, पण त्यासाठी कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक आहे. आणि मनातले न्यूनगंड बाजूला काढा. न्यूनगंड म्हणजे काय, तर जी मनात आपल्या भीती असते, की जी भीती काय करते ना, की आपल्याला रोखून धरते. आपण पहिलं पाऊल उचलायला जातो, कुठेतरी मनातून एक अंतर्गत आवाज येतो किंवा कोणता तरी आपला मित्र सांगतो, नाही खूप कठीण आहे. अरे कठीण आहे, निश्चितच आहे. बघा, MPSC UPSCचा प्रवास निश्चित कठीण आहे. मी म्हणणार नाही, खूप खोटं बोलणार नाही की नाही सोपं आहे म्हणून. करा, कठीण आहे पण अशक्यता नाही. आता जर असे उदाहरणं जेव्हा आपल्या पुढे येतात आणि अशा उदाहरणांच्या माध्यमातून तरी आपल्याला कळलं पाहिजे की नाही, अशक्य नाही, हा पण मेहनत करावी लागणार आहे. या मॅडमने देखील मेहनत केली आणि मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. कळलं का? म्हणजे याच्यापेक्षा अजून एक तिसरं उदाहरण सांगतो, की केरळमध्ये एक जो कुली होता, म्हणजे रेल्वे स्टेशनवर जे सामान नेण्या आणण्याचं काम करतात कुली, तो कुली, त्याला वेळ मिळायचा नाही, तर तो साधा आपला हेडफोन, साधा मोबाईल घ्यायचा, मोबाईलमध्ये हेडफोन टाकायचा आणि लेक्चर ऐकत बसायचं. आणि तसं करत करत त्यांनी केरला पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम काढली. म्हणजे आपलं जसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होते, तशी केरला लोकसेवा आयोगाची एक्झाम होते, तर ती त्यांनी काढली. म्हणजे विचार करा, ज्या विद्यार्थ्याकडे वेळ नाही, ज्या विद्यार्थ्याकडे सुविधा नाही, ज्या विद्यार्थ्याकडे प्रॉपर संसाधनं नाही, जर तो विद्यार्थी इतक्या बिकट परिस्थितीत जर एक्झाम क्रॅक करू शकतो, तर मी का बरं.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुमचा काय शोधा, तुमचा व्हाय शोधा, फार आवश्यक आहे. ठीक आहे, आपला का बरं मला या परीक्षेची तयारी करायची आहे हे शोधा. ज्या दिवशी तुम्हाला याचं उत्तर सापडेल त्या दिवशी आपोआपच तुम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि परत परत सांगतोय, मोटिवेशनसाठी मला कॉल करू नका किंवा तुमच्या आईवडिलांकडे जाऊ नका किंवा कोणत्या बाबाकडे जाऊ नका. मोटिवेशन कसं असलं पाहिजे? मोटिवेशन इंटरनल असलं पाहिजे, आंतरिक असलं पाहिजे. आणि त्या आंतरिक जर मोटिवेशन तुम्हाला आणायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला का बरं बनायचं आहे याचं उत्तर शोधा. हे उत्तर जर तुम्हाला सापडलं तर निश्चित सांगतो की कोणीही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. ठीक आहे, तुमचं ध्येय तुम्ही अचीव्ह करणारच आहात, 100% लिहून देतो. पण आवश्यक आहे का शोधा. काचे कारण वेगवेगळे असू शकतात. आता जेव्हा मी स्वतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला उतरलो तर तेव्हा मला वाटायचं की नाही, मी काही बदल समाजात माझी आणण्याची इच्छा होती आणि त्या आंतरिक इच्छेने मी सुरुवात केली की नाही, काहीतरी आपण बदल करायचा आहे, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि एक जिल्हाधिकारी असू द्या किंवा एक जेव्हा अधिकारी तुम्ही बनता तर तुमच्या हातात खूप मोठ्या प्रमाणावर अधिकार असतात. तुम्ही गोरगरिबांचे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे तुमच्यासाठी छोटे आहेत पण त्यांच्यासाठी मोठे आहेत, ते तुम्ही एका चुटकीसरशी तुमच्या साईनवर ते सॉल्व्ह होऊ शकतात. मग इतका मोठा प्रभाव तुम्ही समाजात पाडू शकता जर तुम्ही योग्य पद्धतीनं काम केलं तर. तर हे कारण असू शकतं की नाही, मला मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणायचा आहे. दुसरं कारण असू शकतं की नाही, माझ्यावर अन्याय झालाय, मला त्या माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये त्यासाठी मला काम करायचं आहे, एक कारण होऊ शकतं. तिसरं, नाही, आईवडिलांचं स्वप्न आहे आणि मला आईवडिलांना काहीतरी मोठं बनवून दाखवायचं आहे, ते देखील असू शकतं. जेन्युइन कारण. कळलं का? म्हणजे तुम्ही हा विचार करा की आज तुमच्याकडे पोस्ट नाही, आज काहीच नाही, पण ज्या दिवशी तुमच्याकडे पोस्ट राहील, मग ती वर्षभरानंतर असू द्या किंवा 2 वर्षांनंतर असू द्या, त्या दिवशी तुमचे आईवडील तुमचा विचार काय विचार करतील. ठीक आहे, त्यांची मान गर्वानं उंचावलेली असेल आणि ते हा विचार करण्याने गेला किती वर्ष लागले काय लागले, ते बघेल की माझ्या पोरांनी हार मानली नाही. आणि हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कधीच हार मानायची नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर अभ्यास करा, योग्य नियोजन करा, योग्य प्लॅनिंग करा, पण सगळं करताना या सगळ्या गोष्टीचा भान ठेवा की माझं ध्येय मला या वर्षी अचीव्ह करायचंच आहे, म्हणजे करायचंच आहे. अशा प्रकारे तुमची भूमिका पाहिजे, तुमचा ऍटिट्यूड पाहिजे. लक्षात ठेवा, ऍटिट्यूड फार महत्वाचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. ऍटिट्यूड म्हणजे कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कशीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, तरीही मी यशस्वी होणारच आहे, अशा प्रकारचा ऍटिट्यूड ज्या विद्यार्थ्यात असतो तो विद्यार्थी कधीच हरत नाही विद्यार्थी मित्र. आणि हे लक्षात ठेवा, एमपीएससी करा, युपीएससी करा किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा, या स्पर्धा परीक्षांचा उल्लेख करताना आम्ही आमच्या भाषेमध्ये याला पर्सनॅलिटी टेस्टच म्हणतो. तुम्हाला वाटत असेल सर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू, नाही. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे आपण हा जो काही अभ्यास करतोय, एमपीएससीचा असू द्या किंवा युपीएससीचा असू द्या, या माध्यमातून तुमची वैचारिक क्षमता वाढते. आज जे काही तुम्ही आहात, जर आजपासून तुम्ही जर अभ्यास करत असाल, म्हणजे आज 12 ऑगस्ट आहे, 12 ऑगस्ट पासून जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करत असाल तर 365 दिवसानंतर म्हणजे पुढच्या वर्षी स्वतःला इव्हॅल्युएट करा, तुम्हाला आढळून येईल की आजचा जो पर्सन आहे तो आणि 1 वर्षानंतरचा तुम्ही स्वतः, तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल विद्यार्थी मित्रांनो. वैचारिक क्षमता सुधारलेली असेल, तुमची थॉट प्रोसेस सुधारलेली असेल, तुमच्याकडे अफाट नॉलेज आलेलं असेल आणि त्या आधारावर तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकता किंवा इतर क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय कार्य देखील करू शकता. हे लक्षात ठेवा, म्हणजे ओव्हरऑल आपला कॉन्फिडन्स वाढतो. कळलं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी आर्त विनंती आहे तुम्हाला, स्वप्न बघा पण त्या स्वप्नांकडे वाटचाल करण्यासाठी पावलं उचला. ठीक आहे, ते पावलं डगमगतील. बघा, हा प्रवास काही सोपा नाहीये, मी स्पष्टपणे सांगतोय. आणि हा चढ उतारांनी भरलेला प्रवास आहे. कधी तुमचा एकदम उत्तम अभ्यास होईल, कधी तुमचा एकदम खराब अभ्यास होईल, कधी तुमचे टेस्टमध्ये चांगले मार्क येतील, कधी तुमच्या टेस्टमध्ये खूपच खराब मार्क येतील. कधी असंही होईल की तुमचा जो शेजारी बसणारा विद्यार्थी आहे त्याचं सिलेक्शन होईल पण आपलं होणार नाही. अशा प्रकारचे देखील प्रसंग या पूर्ण प्रवासामध्ये येतात. पण तरी देखील डगमगून न जाता आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, सातत्य असलं पाहिजे. लक्षात ठेवा, आज माझ्या मित्राचं झालं म्हणून जळत बसू नका, त्याच्याकडून शिका की त्यांनी काय केलं आणि त्याच्या आधारावर स्वतःचा प्रवास सुरू करा. असा जो विद्यार्थी करतो त्याचं सिलेक्शन हमखास होणारे विद्यार्थी मित्रांनो. कळलं का तुम्हाला? म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि एक पाऊल उचला. जर तुम्ही विचार केलाय, जर तुम्हाला अधिकारी बनायचं आहे, एक पाऊल उचला, निश्चित तुम्ही बनू शकता. परिस्थिती कोणत्याही गोष्टीला नकार देत नाही. जर तुम्ही माझी परिस्थिती अशी आहे सर म्हणून मी करू शकत नाही, जर हेच घेऊन बसलात तर तुम्ही कोणतं स्वप्न तुम्ही साकार करू शकत नाही, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कळलं का तुम्हाला? उदाहरण इथे मी एपीजे अब्दुल कलामांचं तुम्हाला दिलं. एपीजे अब्दुल कलामांनी जर हाच विचार केला असता की नाही रे बा आपली परिस्थिती नाहीये,
ठीक आहे, आपण गरीब घरून येतो, आपण कुठे जाणार, कुठे सायंटिस्ट बनणार, जर असाच विचार करत राहिले असते तर ते तिथंच गावातच राहिले असते. पण त्यांनी तसा विचार केला नाही. त्यांना माहित होतं की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, मला मेहनत करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने पेपर वाटण्यापासून त्यांनी काम केलेले आहेत. म्हणून कधीही हार मानू नका आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर विपरीत परिस्थिती सगळ्यांकडेच असते. ठीक आहे, इथं मी तुमच्यासमोर भाषण देतोय, याचा अर्थ हा नव्हे की माझ्याकडे विपरीत परिस्थिती नाही आहेत परिस्थिती. प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीतून सामना करत येतो, पण जो त्या परिस्थितींवर ओव्हरकम करतो, मात करतो, तो यशस्वी तिथं होतो. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतोय, स्वप्न बघा, पण स्वप्न फक्त बघत राहू नका, त्या स्वप्नावर ऍक्शन घ्या आणि पावलं उचला. किमान 3 गोष्टी तरी करा. ठीक आहे, दररोज काही ना काहीतरी एक अभ्यास करा, थोडा तरी अभ्यास करा. म्हणजे कोणताच असा 0 डे जाऊ देऊ नका की नाही बा कोणत्याच दिवशी काहीच अभ्यास केला नाही असं जाऊ देऊ नका. प्रॉपर नियोजन करा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करा, फार महत्वाचं आहे. आणि स्वतःची तुलना स्वतःसोबत करा. परत परत सांगतोय मी, या स्पर्धा परीक्षांमध्ये काय होतं ना की आपल्याला दिसतात की आपले 4-5 लोकांचा ग्रुप राहिला तर आपण सतत कम्पेअर करत राहतो, नाही माझं एवढं झालंय, त्याचं तेवढं झालंय. अशा कम्पॅरिझनला काहीही अर्थ राहत नाही. आणि उगाच काय होतं की आपण जे डबक्यातलं बेडूक असतो तशी आपली अवस्था होऊन जाते. म्हणून तशी अवस्था होऊ देऊ नका. कंपॅरिझन, तुलना स्वतःसोबत करा की काल माझा एवढा अभ्यास झाला होता, आज माझा एवढा झालाय आणि अजून मला माझी क्षमता वाढवायची आहे. अशा प्रकारे स्वतःसोबत कम्पेअर करा विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी या बेसिक रूल फॉलो करेल निश्चितच यश त्याच्या पदरात पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या बेसिक गोष्टी तिथं ध्यानात ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी मला दररोज कॉल येतात आणि ते विद्यार्थी म्हणतात की नाही सर, मला तुमची बॅच तर जॉईन करायची, मला अधिकारी तर बनायचं, पण मार्गदर्शन हवंय. हे बघा, जर मार्गदर्शन हवंय तर म्हणून तुमच्यासाठी आम्ही गोरगरिबांचे विद्यार्थी देखील अधिकारी बनावे या अनुषंगानं एओनायस अकॅडमीच्या वतीनं 15 ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट तिथं करतोय की ती म्हणजे जी आपली समर्पण बॅच आहे एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसाठी. ही बॅच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे, जिची ऍक्च्युअल फी 29,999 होती, म्हणजे 30,000 होती. तीच फी आता तब्बल 33% कमी करून आम्ही तुमच्यासाठी 19,999 आणलेली आहे. आणि यामध्ये देखील तुम्हाला 4 इन्स्टॉलमेंट आम्ही प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं आहे तर पहिलं पाऊल उचला विद्यार्थी मित्रांनो आणि ताबडतोब लगेच आम्हाला कॉल करा. मी बॅच घ्या असं नाही म्हणत आहे, पहिले कॉल करा मला, आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. मी नक्कीच तुमचा कॉल उचलू. कोणत्याही विद्यार्थ्याचा मी कॉल रिजेक्ट करत नाही. तुम्ही कॉल करा, कॉलवर तुमचं काय परिस्थिती आहे काय नाही मला सांगा, त्या हिशोबाने मी प्लॅन तुम्हाला सांगेन. कळलं का? तर 19,999 फक्त एवढं केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही खूप फी जास्त आहे. ठीक आहे, आता ही फी जास्त का बरं आहे त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्र. कारण जर तुम्हाला क्वालिटी द्यायची असेल ना तर कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागते. आणि यामध्ये बेसिकली आम्ही कॉम्प्रोमाइज कोणत्याच प्रकारचं नाही केलेलं आहे. तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेत उत्तरलिखाण करून घेणं, प्रॅक्टिस देणं, मेंटरशिप फक्त नावापुरता नाही. मी परत सांगतोय, मेंटरशिप सगळेजण सांगत असतील की आमच्या बॅचमध्ये मेंटरशिप आहे. आमची मेंटरशिप वास्तविकता होते. प्रत्येक शनिवारी या बॅच अंतर्गत माझं स्वतःचं सेशन असतं आणि मी ते एन्श्युअर करतो की ते सेशन झालंच पाहिजे. रात्री 9 वाजता उद्या, 10 वाजता उद्या, 11 वाजता उद्या, पण मेंटरशिपचं सेशन होणार म्हणजे होणारच, हे लक्षात ठेवा. तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असणार आहे, मेंटरशिप सुद्धा असणार आहे. आणि सर्वात महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे ही बॅच जर तुम्ही एकदा विकत घेतली तर याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही लेक्चर बघू शकता, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिमिटेड सीट्स आहेत. बघा, आम्ही सिरियस कॅन्डिडेट्सलाच याच्यात एंटरटेन करत आहे. जो विद्यार्थी निकाल काढून देऊ शकतो अशाच लोकांना आम्ही याच्यात एंटरटेन करत आहे आणि त्यांनाच हा ऑफर आम्ही देतोय. कारण बघा, ऍक्च्युअल आम्हाला फी तेवढीच लागते आणि तेवढीच आम्ही घेतोय, पण खास तुमच्यासाठी की सगळ्यांना समान संधी मिळावी त्या अनुषंगानेच आम्ही 19,999 मध्ये ही बॅच अवेलेबल करून देतोय विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल किंवा काही डाऊट असेल तर मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक दिलेली आहे. सरळ ऍपवर जा आणि या बॅचवर जाऊन तुम्ही ही बॅच विकत घेऊ शकता. 4 इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5,000 रुपये द्यायचे आहे. म्हणजे इवन EMI ची फॅसिलिटी सुद्धा दिलेली. आणि मी स्वतः रिक्वेस्ट केली ऍडमिनिस्ट्रेशनला की ऍटलीस्ट EMI तरी द्या, की जेणेकरून गोरगरिबांचा पोरगा देखील या बॅचमध्ये आला पाहिजे आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन एमपीएससी परीक्षा क्रॅक करायला मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, इतर जे काही आमचे कोर्सेस आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असू द्या, अंतर्गत सुरक्षा असू द्या, इथिक्स असू द्या, या सगळ्या कोर्सेसवर सरसकट 33% सूट आम्ही अनाऊन्स केलेली आहे. तर निश्चित तुम्ही आमची ऍप डाउनलोड करा, तुम्हाला विविध कोर्सेस तिथे दिसतील. त्या कोर्सेसमध्ये डेमो सेशन्स आहेत. ठीक आहे, ते डेमो सेशन बघा आणि मग बॅच विकत घ्या, हे लक्षात ठेवा. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही UPSC साठी प्रिपरेशन करत असाल, ज्या विद्यार्थ्यांचं ध्येय IAS IPS आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चितच आमची अभियान बॅच जॉईन करावी. जे फॅसिलिटी मी तुम्हाला समर्पणच्या सांगितल्या त्या सगळ्या फॅसिलिटी याच्यामध्ये असतात. त्यामध्ये
पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, इंटरव्ह्यू, निबंध लेखन, आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत. आणि या बॅचची देखील व्हॅलिडिटी लाईफ टाईम असणार आहे. याची सुद्धा फी 29,999 होती, पण ती 15 ऑगस्टच्या निमित्तानं 33% सूट आम्ही याच्यावर दिलेली आहे. आणि याची सुद्धा फी 19,999 आहे आणि 4 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही ही पेमेंट करू शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करंट अपडेट जर हवे असतील किंवा अशा प्रकारच्या ऑफर्स बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा एमपीएससी परीक्षेसंदर्भात देखील माहिती हवी असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR स्कॅन करा आणि अवश्य टेलिग्राम चॅनल विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा. या व्यतिरिक्त इतर जे काही मी तुम्हाला कोर्सेस सांगितलेले आहेत ते जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल तर आमचा ऍप अवश्य डाउनलोड करा. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी UPSC परीक्षा संदर्भात, की परीक्षा कशी होते, काय होते, बुक लिस्ट काय असते, सिलेबस काय असतो, नोट्स काय असतो, या संदर्भात कोणताही डाऊट असेल, एकदम क्षुल्लकसा डाऊट का बरं नसू द्या, डायरेक्टली मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 8806242059 किंवा तुम्ही निलेश सरांना देखील कॉल करू शकता 9403692940. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. शेवटी लक्षात ठेवा, स्वप्न बघा पण त्या स्वप्नांसाठी धडपड करा, मेहनत करा. जो विद्यार्थी मेहनत करतो ना, यश त्याच्या पदरात 100% पडणार आहे. आणि आमच्या मागच्या 10 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मी असे विद्यार्थी बघितले आहेत की ज्यांची परिस्थिती नसताना देखील त्यांनी परीक्षा क्रॅक केलेली आहे. म्हणून थांबू नका आणि सुरुवात करा. धन्यवाद.